हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उद्या उपवास आहे ना, त्याच्यासाठी बघा मी 1 वाटी भगर भिजवली. ह्याचा मी बंडोसा तयार करणार आहे. आता ह्याच्यासाठी ना मी हे दळून घेते आणि ह्याच्यामध्ये कच्चे बटाटे 3 टाकते. म्हणजे आपल्याला उद्या सकाळी बंडोसा करायला त्याला चांगलं परमनंट होतंय आणि खायला पण चांगलं लागतंय. आता हे मिक्सरमधून काढते आणि ह्याच्यामध्ये किसून 3 बटाटे टाकते, छोटे छोटे एवढे एवढे. ह्याच्यामध्ये बटाट्याचंच प्रमाण जास्त टाका, म्हणजे हे खायला खूप टेस्टी आणि खूप छान लागतंय. आता हे मिक्सरमधून काढते आणि परमनंट होण्यासाठी मी झाकून ठेवते. उद्या सकाळी तयार करायचं. आता बघा ह्याप्रमाणे मी हे मिक्सरमधून काढून ठेवले. ह्याच्यामध्ये बटाटे मिक्स करायचे, पण करायचे अर्धा ते पाऊण घंटा अगोदर मिक्स करायचे. मी रात्री दळून ठेवलेले. आता उद्या सकाळी ह्याच्यात कच्चे बटाटे किसून त्याचं पाणी काढून ह्याच्यामध्ये मिक्स करते. आतापासून मिक्स करून ठेवलं तर त्याच्यामध्ये वास येईल. आपण करायच्या अर्धा ते पाऊण घंटा अगोदर ह्याच्यामध्ये मिक्स करून ठेवायचे. परमनंट होण्यासाठी मी आता केले. नाहीतर तुम्ही उद्या सकाळी पण हे मिक्सरमधून काढू शकता, पण मी आता काढले. चांगलं परमनंट होतंय हे. आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आणि उद्या सकाळी ह्याच्यामध्ये कच्चे बटाट्याचं प्रमाण जास्त टाकायचं, म्हणजे खायला खूप टेस्टी लागते. कच्चे बटाटे सोलून किसून टाकायचे ह्याच्यामध्ये. नाही सोलले तरी त्याच्यात फॉस्फरस जास्त असते. नाही सोलले तरी चांगलं चालतंय बरं का. शिको सवार आज अष्टमी. आता हे बघा ह्याच्यामध्ये हे भगर दळून टाकली रात्री. आता ह्याच्यामध्ये हे जास्त प्रमाणात बटाटे टाकायचे, खूप छान लागते. आता हे मिक्स करून ठेवायचं अर्धा घंटा आणि नंतर ह्याचे दमडोसे करायचे. आता हे बघा, हे बंडोशासाठी ना ह्याच्यामध्ये सोडा टाकलाय थोडा. आता तेल गरम ठेवले, तेल टाकायचे. तेल टाकलंय ह्याच्यामध्ये. आता ह्याला चांगलं फेटून घेते. सोडा टाकलाय, अद्रक, हिरवी मिरची आणि मीठ टाकलंय. आता ह्याला फेटून घेते आणि ह्याच्यामध्ये टाकते. आता हे बघा, ह्याच्यात तेलात टाकले. ह्याच्यावर झाकून ठेवते बारीक करून, म्हणजे चांगलं होतं. आता ह्याच्याबरोबर खायला आपण ना शेंगदाणे आणि दह्याची चटणी करणार आहे. दुसरीकडून ह्याला हे केले, स्पंजे झाले काही पण चांगले झाले. आता हे दुसरीकडून पण भाजायला भाजलेलं नाही, भाजल्याशिवाय ते निघत नाही, तुटेल परत. आता झाकून ठेवते आणि कमी ह्याच्यावर ठेवले बरं का, गॅसवर ठेवले. मधून शिजावं लागतंय ते चांगलं. आता बघा ह्या प्रकारे हे भाजून तयार झालेलं आहे बघा. छान झालाय आणि त्याला स्पंजी झालाय, क्रिस्पी झालाय चांगला. आणि त्याच्याबरोबर ही दही चटणी केली. मी शेंगदाणे मिक्सरमधून काढले दही टाकून भाजलेले आणि त्याला फोडणी दिली. चटणी फोडणी दिली की चटणी पचायला हलकी असते, म्हणून हे फोडणी देऊन ठेवले. दही चटणी ही त्याच्यामध्ये जिरे टाकलेत, मीठ टाकले, मिरची टाकली, शेंगदाणे टाकलेत आणि दही टाकले. ते मिक्सरमधून काढलं आणि त्याला वरून फोडणी दिली. कढीपाला आणि कोथिंबीर, हे कढीपाला आणि जिऱ्याची. त्याच्यामध्ये आपल्याला उपवासाला मोहरी चलत नसते ना. माझा जरी बंडोसा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा बंडोसा कसा वाटला. आता हे काय ते दुसरा टाकला, ते पण व्हायला बरं का. माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. उपवासासाठी झटपट आणि काहीतरी वेगळं. धन्यवाद.